मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे. खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी. मेजवानी मेजवानी मेजवानी. व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी. जिभेला सुटलंय पाणी. मेजवानी मेजवानी मेजवानी. खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार प्रेक्षक हो, मी सुषमा पोद्दार खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत हरिविहार सोसायटी सेक्टर 10 नवीन पनवेल येथे आणि आपल्यासोबत आहेत रुपाली जोशी. नमस्कार. नमस्कार. स्वागत खमंग मेजवानीमध्ये. थँक्यू. तर आज कुठली रेसिपी आहे? आज आपण करणार आहोत चंदन बटव्याचे काठी रोल. अच्छा, चंदन बटव्याचे काठी रोल. सगळे पदार्थ अगदी रंगीत दिसतात आहेत. अगदी उत्सुकता आहे काय काय पदार्थ आहेत त्याच्यासाठी लागणार याची. बरं सांगताय? हो सांगते. ही चंदन बटव्याची भाजी आहे. बेसन, मीठ, मेयोनेज, हिरवी मिरची, आलं आणि लसूण, केचप, थोडीशी साखर, बटर, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, कणिक, मिक्स्ड वाफवलेल्या भाज्या, चंदन बटव्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि तेल. बरं, आता ह्या रेसिपीसाठी आपण चंदन बटव्याची भाजी घेत आहोत. तर ही कुठल्या सीझनमध्ये येते? कारण काही प्रेक्षकांना आपल्या माहिती नाहीये, कदाचित म्हणजे नसेलच अगदी माहिती, नाव सुद्धा माहिती नसेल, तर आपण त्यांना सांगूयात ना. हो चालेल. ही चंदन बटवा ही जी काही भाजी आहे तर ती दिसताना अशी दिसते आणि साधारण ही थंडीच्या सीझन मध्ये येते. अच्छा अच्छा. हा, आणि आता ही अगदी म्हणजे आता ह्याच्यानंतर साधारण एक 10-15 दिवस अजून मिळेल किंवा एक 15-20 दिवस, पण त्याच्यानंतर मग ती मिळत नाही. गरमीच्या सीझन मध्ये ती नाही मिळत. बरं. नॉर्थ मध्ये ही बऱ्यापैकी वापरली जाते भाजी. अच्छा. त्याला बाथू किंवा बथवा असं म्हणतात नॉर्थ मध्ये. अच्छा, म्हणजे चंदन बटवा तर ते तिथे बथुआ असं बरं. म्हणत असावे. बरोबर. बरं, मग आता ही भाजी चिरून घेतली का? हो. आता आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, ही भाजी जी आहे त्याची पानं आपण काढून, देठ हे थोडंसं जाड असतं त्यामुळे देठ नाही घ्यायची. कोवळी जी देठ आहेत फक्त ती घ्यायची. अच्छा. आणि ती भाजी चिरून घ्यायची. आपण धुवून व्यवस्थित चिरून घ्यायची. आणि त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची, आलं आणि लसूण थोडंसं. म्हणजे आता काही प्रमाण आहे? हो. समजा आता आपण 1 बाउल ही भाजी चिरलेली घेतली. अच्छा. तर साधारण एक तुमच्या तिखट तुम्हाला किती हवंय जितकं हवं त्या प्रमाणात आपण साधारण 1 मिरची आपण घेऊया आणि आल्याचा एखादा छोटासा तुकडा. अच्छा. आणि 1-2 ते 3 लसूणाच्या पाकळ्या. अच्छा. आता आपण काय करणार आहोत, हे सगळ्याची पेस्ट करून घेणार आहोत थोडंसं पाणी घालून. तर आपली पूर्वतयारी म्हणून मी एक थोडंसं आपला वेळ जाऊ नये म्हणून मी इथे पेस्ट करून घेतलेली आहे. अच्छा. या सगळ्याची. हा, म्हणजे साधारण आपण 1 वाटी चिरलेला चंदन बटव्याची भाजी असेल तर त्याला आपल्या आवडीप्रमाणे आपण मिरची घातली आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि आलं थोडंसं घातलं आणि त्याची अशी पेस्ट करून. म्हणजे वाफवायची वगैरे गरज नाही? वाफवायची नाही, डायरेक्ट मिक्सर मध्ये पाणी थोडंसं घालून त्याची पेस्ट करून घ्यायची. अच्छा, म्हणजे ही अशा प्रकारे ती पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण. ही आपण पेस्ट घेतली थोडी. चंदन बटव्याची भाजी, लसूण, मिरची आणि आलं याची पेस्ट. ह्याच्यामध्ये जेवढी मावेल तेवढी कणिक घ्यायची. थोडी आपण आधी घालून घेऊ, मग बाकीचं साहित्य वगैरे बाकीच्या गोष्टी घालून घेऊ आणि मग जसं लागेल तसं मग अजून घालू आपण. बरं. त्याच्यामध्ये थोडंसं बेसन घालायचं आपल्याला. अच्छा, थोडंसं बेसन एक घालायचं, म्हणजे त्याच्यामुळे पण चव थोडीशी म्हणजे अधिक चांगली लागेल. नुसती कणिक घेण्यापेक्षा बेसन पण थोडं. साधारण 1 टेबलस्पून. थोडंसं चवीपुरतं मीठ.
आता आपण हे मळून घेऊया. म्हणजे पेस्ट मध्ये बसेल तेवढी आपण तेवढी कणिक घ्यायची. त्याच्यामध्ये. बरोबर आहे. नुसतं पाणी वगैरे वापरायचं नाही. पाणी- म्हणजे आपण पेस्ट मध्ये जेवढी कणिक मावेल तेवढीच घ्यायची आहे. पाणी बरोबर. नाही घ्यायचंय. वेगळं पाणी नाही वेगळं घ्यायचं. नाही घ्यायचं. त्या पेस्ट मध्ये जेवढी मावेल म्हणजे तेवढी जेणेकरून कणिक. जास्तीत जास्त भाजी पोटात जावी. बरोबर. हा उद्देश त्याच्या मागचा बरोबर आहे. कारण ही एक तर सीझनल भाजी आहे आणि असं म्हणतात की सीझन मध्ये जे जे काही येतं ते तुम्ही जरूर खायला पाहिजे बरोबर. आणि भरपूर खायला पाहिजे. असं म्हणजे थोडंसं नाही खाऊ, कारण त्याच्यामध्ये जी काही जीवनसत्व असतात ती तुम्हाला मॅक्सिमम पोचली पाहिजे आणि सगळ्यांनी खाल्ली पाहिजे. बरोबर आहे. पालेभाज्या आणि वगैरे शिवाय असा खायला- वेगळा प्रकार काहीतरी केला की अगदी हो. मुलं आवर्जून खातात. बरोबर म्हणजे आहे. नुसती भाजी म्हटलं चंदन बटव्याची केली हो, आईनी हो. की नाही येणार. बरोबर आहे. पण अशा प्रकारे जर त्यांना दिलं, एक तर रंग पण सुरेख दिसतो त्याचा, हो हो म्हणजे आकर्षित होत, म्हणजे असं रंगामुळे वगैरे मुलं आकर्षित होतात तिकडे. बरोबर आहे. आता ह्याला थोडस आपण तेल लावूया. म्हणजे आपण कणिक जशी मळतो तशीच आपण मळतो. साधारण 1 टीस्पून तेल. बरं, ही रेसिपी शिकवली कोणी? ही थोडीशी मी इनोव्हेट केलेली आहे. अच्छा, म्हणजे आणि- स्वतःच तयार केलेली आहे. हो. आणि बरोबर. चंदन भटवा ही भाजी मला माहिती नव्हती. ती मला माझ्या मावशीने इंट्रोड्यूस केली भाजी. अच्छा, तेच बऱ्याच प्रेक्षकांना देखील माहिती नसेल. हो. म्हणजे कदाचित आपण भाजीवाल्याकडे बघतो पण माहिती नसल्यामुळे खरेदी करत नाही आपल्याला. आणि ती साधारण करडईसारखी दिसते, त्यामुळे हो, हो. काही वेळेला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. पण ह्याला थोडेसे असे कोवळी जी त्याची पानं असते थोडीशी पर्पल कलरची असतात. अच्छा अच्छा, म्हणजे हा फरक आहे का हा त्याच्यात? थोडासा हा, फरक आहे. जवळजवळ ते करडईच्या भाजीसारखं दिसतंय. सारखंच दिसतं. हा हा. मग आहेत का ह्याला पानं हा, तशी दाखवता येतील थोडीशी आपल्याला? अशी, हो. अगदी हलकीशी पर्पलिश कलर आहे बघा. सुरुवातीची जी अच्छा अच्छा. हा, हा, हा. कोवळी ही पानं आहेत ना, कोवळी पानं जी कोवळी आहेत. जी काय पानं आहेत ना, हा, हा. तर त्याला हलकासा पर्पलिश कलर आहे. हम्म, हम्म. तर मेन फरक हा एक आहे अच्छा, करडईमध्ये आणि ह्याच्या. कारण भाजी ओळखता पण आली पाहिजे ना. बरोबर आहे. हो ना. आपण आता ही कणिक अच्छा, मळून सुरेख घेतलेली. रंग आलेला आहे कणकेला. एक कणिक आपण जशी ठेवतो तशी 5 मिनिटं ठेवायची आणि मग आपण पुढची कृती करूया. आता आपण ही जी कणिक मळून घेतलेली आहे त्याचे आपण छोटे गोळे करून त्याचे आपण लाटून घेऊया त्याला. बरं. मुलांना डब्यात वगैरे द्यायला ही फार चांगली रेसिपी आहे. तुम्ही हे नुसते पराठे म्हणून पण तुम्ही करू शकता, खाऊ शकता. हा, म्हणजे असेच नुसते चंदन बटव्याची भाजी घालून आता जे करत हां, आहेत हां. त्या प्रकारे नुसते पराठे सुद्धा बरोबर देता आहे. येतील. हे आता बरोबर. आपण सुरुवात जी करतोय ती आपण एका पराठ्याने करतोय. हं. आणि मग ह्या भाज्यांचा वापर नंतर आहे का? हो, भाज्यांचा वापर हा आपण स्टफिंग म्हणून वापरणार आहोत. अच्छा. आपण हे भाजून घेऊया. बिना तेल भाजून घ्यायचं. अच्छा, म्हणजे भाजताना तेल नाही लावायचं हां, आपण. हां. कारण आपण काय करणार आहोत, आपण ह्याच्यामध्ये स्टफिंग घालून मग नंतर पुन्हा रोल सारखं जेव्हा करणार अच्छा, हां. आहोत, मग हलकंसं बटर लावून आपण अच्छा, त्याला म्हणून आता आपण तेल लावणार नाही आहोत, त्याला बरोबर नुसतं आहे. भाजून घ्यायचं. बरोबर आहे. बरं. नुसतं हे एक 1 डिश मील सारखं पण आपल्याला म्हणता येईल. हो, बरोबर. कारण कारण- ह्याच्यामध्ये पालेभाजी आहे आणि हां. इतर पण आपण भाज्या घालणार आहोत बरोबर. त्याच्यामध्ये. भाजी पोळी एकत्र. भाजी पोळी एकत्र, सॅलड सॅलड पण हां. सगळंच एकत्र आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे. बरोबर. बरं, मग ही मावशीने शिकवलेली रेसिपी आहे का पूर्णपणे? माझी मावशी नॉर्थ इंडियामध्ये राहिलेली आहे. बरं. त्याच्यामुळे तिला ही भाजी माहिती होती. म्हणजे तिने तिथे त्याचा वापर बऱ्यापैकी होतो आणि मग तिने एकदा इंट्रोड्यूस केली आमच्याकडे. त्यामुळे मग मला ही माहिती झाली भाजी.
आणि मग म्हटलं आपण आता त्याचं काहीतरी वेगळं करून बघूया, म्हणून मग मी ही रेसिपी. नुसती भाजी केली तर कशी लागते याची? नुसती भाजी जरी केली तरी सुद्धा चालेल, त्याच्यामध्ये थोडीशी तुम्ही मुगाची डाळ घालून केली तरी चालेल परतून. अच्छा, म्हणजे आपण जी मेथीची वगैरे भाजी करतो त्या प्रकारे, तशा प्रकारे. अच्छा. किंवा मग तुम्ही थोडंसं आलं आणि लसूण घालून त्याच्यावरती परतून मग पातळ भाजी त्याची जरी केली तरी सुद्धा चालू शकते. म्हणजे इतर पालेभाज्या आपण ज्या प्रकारे करतो तशा प्रकारे आपण करू शकतो. बरोबर. चंदन बटव्याला काही अशी विशिष्ट चव आहे का? जशी मेथी कशी कडवट असते तसं काही अशी खूप अशी प्रॉमिनंट अशी चव नाहीये त्याला, पण थोडंसं एक मिक्स ह्याचे म्हणजे खूप उग्र प्रकार नाहीये. अच्छा अच्छा. आता आपला एक पराठा तर बनवून झालेला आहे, पण एक कसं चालेल ना, नाही का? आपण दोघी जणी खाणारे आहोत, त्यामुळे आम्ही दुसरा पण पराठा बनवून घेतोय, त्याला लागेल थोडासा वेळ. तोपर्यंत घेऊ आपण एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर खमंग मेजवानीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण ब्रेकमध्ये पराठे करून घेतलेलेच आहेत. बरं, आता पुढे काय करायचंय आपल्याला? आता आपण बनवूया स्टफिंग त्याचं. बरं, आता आपण स्टफिंगसाठी पहिले घेऊ. अच्छा, या भाज्या किती अगदी रंगीत अशा खूप सुरेख दिसतात आहेत. कोणत्या कोणत्या आहेत ह्या? आता आपण ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत फ्रेंच बीन्स. अच्छा. नंतर कॅरेट्स घेतलेले आहेत, मटार थोडेसे घेतलेले आहेत, नंतर 2 कलरच्या कॅप्सिकम घेतलेल्या आहेत, पिवळ्या, येलो आणि रेड दिसतात. त्याच्यानंतर स्वीट कॉर्न घेतलेला आहे. बरं. त्याच्यानंतर बटाटा घेतलेला आहे आणि काकडी कच्ची घेतलेली आहे. बापरे, बऱ्याच भाज्या आहेत त्याच्यामध्ये. बटाटा आहे, काकडी आहे, सिमला मिरची, गाजर, फरसबी आहे आणि मक्याचे दाणे, असे बऱ्याच भाज्या त्याच्यामध्ये आहेत आणि छान कट केलेल्या आहेत. बरं, ह्या काही वाफवल्या आहेत का? आपण काकडी सोडून बाकी सगळ्या भाज्या वाफवल्या. काकडी सोडून इतर सगळ्या भाज्या वाफवून घेतलेल्या आहेत. मग वाफवताना काही मीठ वगैरे घातलं तर? नुसतं वाफवून घेतलं आणि त्यात म्हणजे चिरून वाफवून मग त्या आता आपण घेणार. बरं, आता आपण एका बाउलमध्ये या भाज्या घेऊ. काकडी कच्ची घेतल्यामुळे थोडासा त्याचा क्रंचीनेस पण येतो आणि फक्त बटाटा थोडा जास्त वाफवून घ्यायचा, नाहीतर म्हणजे नॉर्मल आपण जसा वाफवतो तसा. अच्छा. आणि बाकीच्या थोडंसं साधारण उकडल्या तरी चालणार आहे. काही म्हणजे बटाटा व्यवस्थित उकडून घ्यायचा, बरोबर, काकडी कच्चीच ठेवायची आणि इतर भाज्या थोड्याशा वाफवून घ्यायच्या जास्त. आता आपण ह्याच्यामध्ये मेयोनेज घालणार आहोत. साधारण आपण एक छोटा बाउल भाजी घेतली आहे, त्याला साधारण दीड एक चमचा आपण मेयोनेज घातला. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मिक्स्ड हर्ब्स, म्हणजे ह्याला आपण थोडासा एक इटालियन टच त्याला देत आहोत. पण थोडीशी एक फ्युजन रेसिपी सारखी करणार, तसंच म्हणता येईल आपल्याला. बरोबर, कारण पराठा हा थोडासा इंडियन झाला आणि त्याच्यामध्ये सगळे मिक्स हर्ब्स आणि थोडेसे चिली फ्लेक्स त्याच्यामध्ये. तिखट तुम्हाला जसं पाहिजे त्याच्या. मिक्स हर्ब्स किंवा मेयोनीज कुठेही आपल्याला दुकानामध्ये मिळू शकते ना? हो, बरोबर आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. हे आता आपण एक प्रकारचं सॅलड म्हणून पण खाऊ शकतो. सो दिस इज, नुसतंही खूप छान लागेल, कारण त्याच्यामध्ये मेयोनीज आहे घातलेलं. राईट. आणि मिक्स हर्ब, चिली फ्लेक्स, सुंदर टेस्ट येईल त्याची. आता हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये वेगळं मीठ घालायची गरज नसते, कारण मेयोनेज मध्ये थोडंसं मीठ म्हणून गरज नाही. बरं, समजा मेयोनीज नसेल तर मग आपण काय टाकू शकतो? मेयोनेज नसेल तर आपलं जे दही असतं, म्हणजे दह्याचा चक्का करून तो चक्का म्हणून घातला तरी सुद्धा चालेल. म्हणजे समजा मेयोनीज आपल्याला नाही मिळालं तर चक्का घ्यायचा आणि मग थोडंसं मीठ घालायचं त्याच्यामध्ये. फक्त मग चक्का घालताना थोडंसं लक्षात ठेवायचं की पराठ्यामध्ये आपण जेव्हा ते स्टफिंग करतो तेव्हा तो पराठा खूप गरम असून चालणार नाही, नाहीतर ती जी टेस्ट आहे की नाही तर ती बॅलन्स नाही होणार. मग ते तुम्हाला थोडंसं ऑड, आंबट किंवा असं थोडंसं ऑड लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रेफरेबली मेयोनेजच तुम्ही घ्यायला पाहिजे. म्हणजे अगदी मेयोनीजच शक्यतो वापरा, पण एक नाही मिळालं तर एक ऑप्शन म्हणून आपण, किंवा मग तुम्ही त्याच्याऐवजी मग तुम्ही केचप घाला त्याच्यामध्ये, म्हणजे तो एक वेगळा फ्लेवर येईल त्याला. आणि या भाज्यांमध्ये मेयोनेजच्या ऐवजी तुम्ही केचप घाला, बरं, चालू शकेल तसं. आता आपण हे पराठे घेतले, पराठे आपण भाजून घेतलेले होते आधी. बरं,
तर त्याला आपण थोडंसं केचप लावून घेऊया आधी. अच्छा, नाही तर खूप ड्राय लागेल ते. सॉफ्टनेस देण्यासाठी. अच्छा, म्हणजे एक हलकासा असा थर हलकासा द्यायचा. हा एक थर द्यायचा. त्याच्यानंतर हे स्टफिंग घालायचं त्याच्यामध्ये. आणि मग त्याला असं रोल करायचं. अच्छा, दुसऱ्याला पण आपण करून घेऊ तसं. अच्छा, ह्याला पण आपण केचप लावतोय. केचप लावून घेऊ. हल्ली वन डिश मीलचं खूप आलेलं आहे आपल्या आयुष्यात, जीवनात. इतकं धकाधकीचं आणि फास्ट लाईफ झालेलं आहे बरोबर. की वन डिश मील हे गरजेचं पण आहे आणि करणं पण थोडंसं कन्व्हिनियंट पडतं. आणि वेस्टर्न कल्चर हे आलेलं आहे आपल्याकडे. चांगलंही आहे काही बाबतीत. ते रोल करून घेऊया. आता आपण हे रोल्स आपण थोडंसं बटर लावून भाजून घेणार. बटर आणि ऑइल ह्याचं कॉम्बिनेशन फ्रँकी प्रमाणेच. बरोबर, फ्रँकी सारखंच एक प्रकार आहे. आपण थोडंसं तेल आणि थोडंसं बटर घ्यायचं. त्याचं कारण हे आहे की नुसतं बटर घेतलं तर हार्ड होतं आणि बटर पटकन जळतं. बरोबर. त्याच्यामुळे थोडंसं जळण्याची शक्यता असते, म्हणून आपण तेल आणि बटर दोन्ही घेणार. अगदी थोडंसं तेल आणि बटर घेतलंय आपण. स्प्रेड करून घ्यायचं ते. रोल्स पण त्याच्यावर ठेवायचं. हलकासं गोल्डन ब्राऊन दोन्ही साईडनी भाजून घ्यायचंय. बरोबर. मी साखर आपण घालणार होतो कधी. साखर आपण मेयोनेज मध्ये तुम्ही पाहिजे तर घालू शकता. अच्छा, पण ऑप्शनल आहे. काही लोकांना आवडत नाही साखर ऍक्च्युली. अच्छा, घातलेली. पण मग तुम्ही पाहिजे तर तुम्ही थोडीफार घालू शकता त्याच्यात. अच्छा, म्हणजे ज्यांना आवडत असेल त्यांनी थोडी साखर घालायला हरकत नाही. पण नको असेल तर काही गरज नाही. कारण तसं आपण टोमॅटो केचप पण वापरलेला आहे, त्याच्यात पण आहेच गोड असते. आपले हे भाजून झालेले ते आपण काढून घेऊया. हे तुम्ही ऍज इट इज म्हणजे खाऊ शकता. बरोबर, तसंही खाऊ शकतो. साधारण तिरपे असे कट करायचे, छान दिसतात. आपण थोडंसं कट करून घेऊ. मग त्याच्यावरती टूथपिक घालून टूथपिक लावायचे म्हणजे ते ओपन होणार नाही खाताना. म्हणजे वन डिश मील म्हणू शकतो, स्टार्टर म्हणू शकतो. आणि हे आपले तयार आहेत आता चंदन बटव्याचे काठी रोल. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. हे झाले आपले चंदन बटव्याचे काठी रोल तयार. आता तुम्ही टेस्ट करून बघा कसे झाले. उत्सुकता आहेच मला, कारण एवढी कलरफुल अशी डिश आहे. पण आता ह्याच्यात काढून दे. हो, जरूर जरूर. आणि आता सॉस मध्ये बुडवून मी
सॉस आहेच तसा थोडासा आहे थोडासा लावलेला, लावलेला, पण तरी अजून थोडासा थोडासा. पुन्हा. मस्त लागते. ते मेयोनीज आहे त्याच्यामध्ये, टोमॅटो सॉस आहे आणि इतर सगळ्या भाज्या हो, आणि ती चंदन बटव्याची अशी वेगळी चव. बरोबर आहे. मस्त आलं, लसूण, मिरची सगळा त्याचा स्वाद त्याच्यामध्ये पूर्णपणे उतरलेला आहे. अतिशय सुंदर अशी रेसिपी झालेली आहे. थँक्यू. रुपाली कार्यक्रमामध्ये सहभागी झालीस आणि खरं तर ह्याला फ्रँकी म्हणता येईल किंवा पराठा म्हणता येईल आणि हे काठी रोल हो, असं एक वेगवेगळ्या प्रकारे आपण हे देऊ शकतो हा पदार्थ. आणि अतिशय चविष्ट शिवाय पौष्टिक, झटपट होणारा असा पदार्थ तू आम्हाला शिकवला, त्याबद्दल तुझे मनापासून आभार मानते. धन्यवाद. मलाही खमंग मेजवानी आणि तुमचे विशेष आभार मानायचे की तुम्ही मला ही सुवर्ण संधी दिली. आणि त्याच्याबद्दल आम्हाला देखील धन्यवाद. खूप म्हणजे इतकी छान रेसिपी प्रेक्षकांना देखील आवडेल हो, आणि मला पण खूप आवडलेली आहेच. आणि इतरही मैत्रिणी अशाच तुझ्यासारख्या असणार आहेत, आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारच आहेत. हो. पण आपण त्यांना भेटणार आहोत आणि नवीन रेसिपी बघणार आहोत, पण खमंग मेजवानीच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.